दरम्यान एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। महाराष्ट्रामध्ये टीईटीचा पेपर फुटलेला आहे। ठाण्यातनं हा टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते आणि पेपर फुटल्यानं उद्याची होणारी परीक्षा रद्द झालेली आहे। उद्याच जो टीईटीचा पेपर होणार होता, टीईटीची परीक्षा होणार होती, त्याचा पेपर आता फुटलेला आहे आणि त्यामुळे उद्याची परीक्षा सुद्धा रद्द करण्यात आलेली आहे। महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी बातमी, शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवून देणारी बातमी आपण बघतोय। उद्याचा टीईटीचा पेपर फुटलेला आहे, त्यामुळे जे परीक्षार्थी होते त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय। साधारण राज्यभरातनं 4,28,000 उमेदवार ही परीक्षा देणार होते। आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचं पुण्याचं पत्र बघतोय। प्रश्नपत्रिका फुटीचा हा संशय लक्षात घेता परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलाय आणि या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार आहे। एनडीटीव्ही मराठीचे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय। एक्सक्लुझिव्हली हे पत्र एनडीटीव्ही मराठीवर आपण बघतोय। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी। यशपाल सोनकांबळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। यशपाल, या प्रकरणातले अधिकचे अपडेट्स काय? महाराष्ट्र राज्य परिषदेकडून 28 जून रोजी जी टीईटी होती ती पुढे ढकलण्याचा निर्णय झालेला आहे। राज्यभरात जवळपास 1,428 केंद्रांवर ही परीक्षा होणार होती। साधारण 4,28,000 उमेदवार या परीक्षेला बसणार होते। यामध्ये भिवंडी येथे काही इसमांकडे टीईटी प्रश्नपत्रिकेची माहिती असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती आणि पोलिसांनी छापा टाकून त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना देखील बोलवलं होतं आणि त्यांच्या उपस्थितीतच पडताळणी केली तर टीईटी प्रश्नपत्रिकेतले काही प्रश्न या प्रश्नपत्रिकेशी समान जुळले होते। त्यामुळे खात्री पटली की हा पेपर फुटलेला आहे आणि या संदर्भात तातडीने त्या 2 ते 3 लोकांना ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील चौकशी सुरू आहे आणि तातडीने खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून ही परीक्षा रद्द केल्याचा अधिकृत जाहीर प्रकटन देखील आता प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। त्यामुळे पुढची परीक्षा कधी होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। सौरभ, निश्चितच यशपाल, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेऊ। तुर्तास धन्यवाद। आपण बघतोय प्रश्नपत्रिका फुटीचा संशय आल्यानं परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलाय। ही परीक्षा पूर्णपणे पारदर्शकपणे घेण्यावर भर असल्याचं बघायला मिळतंय। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, ही परीक्षा पारदर्शकपणे घेण्यावर परीक्षा परिषदेचा भर असल्यानं उद्याची होणारी परीक्षा रद्द करण्यात आली आहे।